आजो मारो बॉस जमणी तरफ जो बैठो जमणी तरफ. धनंजय सर नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ग्रंथाली या वाचक चळवळीचे विश्वस्त धनंजय गांगर. असा घडतोय महाराष्ट्र या नावाने एक यात्रा सध्या ग्रंथालीची चालू आहे. मराठी विद्यापीठ एक मोठी संकल्पना आहे आणि त्या अनुषंगाने जी प्रक्रिया सुरू आहे त्याचा हा यात्रा हा एक भाग आहे. या साऱ्यावर बोलण्याकरता धनंजय गांगर आज संवादमध्ये आलेले आहेत. नमस्कार. सुरुवातीला विद्यापीठाची जी लार्जर संकल्पना ती काय? गेल्या 18 वर्षात जागतिकीकरणामुळे अर्थकारणाचा आणि तंत्रज्ञानाचा जो एक प्रचंड लाट आली आणि रेटा आला त्याच्यात एक नैसर्गिक होतं की एक समाज भांबावलेला दिसला. काही काळ गेल्यावर असं जाणवलं की हा भांबावलेपणा संपतच नाहीये. म्हणजे संक्रमण अवस्था संपतच नाही. हा, तशी संक्रमण अवस्था संपतच नाही. याचं काही जणांनी तंबाखूची गोळी घेतली आहे समाजाने असं केलं किंवा एक प्रचंड शांतता पसरली आहे असंही त्याच्याबद्दल बोललं गेलं. थोडं खोलात गेलं तर असं कळलं की व्यक्ती आपापल्या भोवतीच गुंतलेला आहे आणि संवाद साधत नाहीये तो एकमेकाशी. व्यक्ती स्वतःभोवती केंद्रित आहे आणि संवाद साधत नाही म्हणजे नेमकं काय अभिप्राय? हा, ह्याचं जे जाणीव वाढवणं आहे, जे संवेदना आहेत किंवा ज्ञानलालसा आहे ही कुठेतरी थांबल्यासारखी फायर नाही. हा त्यातला प्रॉब्लेम जाणवतो. तर त्यामुळे चळवळी नाही. एक 70-80चं दशक आपण अस्वस्थ करणारं दशक असं म्हटलं तर आज हे रिॲक्शन होणं हेच थांबलेलं आहे. तर ही मुख्यतः जाणीव झाली आणि ह्याच्यावर काहीतरी उपाय करावा असं वाटायला लागलं. आता परदेशात बघितलं तर अनेक संकल्पनांचं मूळ हे युनिव्हर्सिटीत किंवा विद्यापीठात आढळतं. आपल्याकडे दुर्दैवाने विद्यापीठ ही मुख्यतः परीक्षा अभ्यासक्रम ह्याच्यात गुंतलेली आढळतात आणि ती जी बाहेरची परिस्थिती ज्या झपाट्याने बदलतीये त्याला रिॲक्ट करण्याची लवचिकता त्यांच्यात दिसत नाही. यातून विद्यापीठाची संकल्पना पुढे आली. यातलं मराठी विद्यापीठ अशासाठी म्हणजे ही संकल्पना अशासाठी की मुख्यतः यातला व्यवहार आपण महाराष्ट्रावरून मराठीत होणार आहे. त्यामुळे मराठी विद्यापीठ हे सगळी माध्यमं म्हणजे बहुमाध्यमं ही विद्यापीठ वापरणार आहे. इंटरनेट वापरेल, टेलिव्हिजन वापरेल, वृत्तपत्र वापरेल आणि पुस्तक हे तर ग्रंथाली चळवळीचा वाचक चळवळीचा आत्माच आहे. तर ही सगळी माध्यमं ते वापरेल आणि इथे ज्ञानाचं आदान प्रदान होईल. ते रूढ अर्थाने काही स्ट्रक्चर असलेलं विद्यापीठ नसेल, नेटवर्क असेल. ते नेटवर्क असेल. ते कुठेही घडेल. म्हणजे आपला हा जो संवाद घडतोय हा कदाचित यातला काही पार्ट घेऊन आपण युट्यूबवर टाकला तर तेही त्या विद्यापीठाचं काम असेल. मुख्यतः संवाद घडवणं आणि अर्थपूर्ण संवाद घडवणं. म्हणजे आज नॉईज आहे पण अर्थपूर्ण संवाद आहे पण संवाद नाही.